एनर्जेटिक हैं। पंचालिकर काफी ज्यादा एनर्जेटिक है, लेकिन मुझे एनर्जी बिल्कुल नहीं दिख रही है। पंचालिकर नाव खराब होता, आवाज यायला पाहिजे। पंचालिकर आवाज, बिल्कुल आवाज नहीं आ रही है। आवाज नहीं है, आवाज शोर हो रहा है। पंचालिकर एक बार जोरदार तालियां हो जाए इस टूर्नामेंट के लिए, आज के लिए। ओके आगमनकर कैसे हो? ओके नाउ आई लव दिस ऑडियंस। मुझे अब अच्छा लग रहा है यहाँ पे कि क्या बात है। वंस मोर आगमनकर कैसे हो? ये हुई ना बात, काफी अभी फील आ रहा है कि टूर्नामेंट चालू है यहाँ पर। And now we are moving ahead for a man of the match. Of course, तो हमारे जो भी man of the match है, प्लीज उनके लेकर आइए एक बहुत ही खूबसूरत सी ट्रॉफी जो कि देने वाले हैं और हमारे man of the match जाने वाले हैं। So हम लोग बुलाना चाहते हैं वैदेही मैडम को। वैदेही मैडम, हम आपको बुलाना चाहते हैं टू give this man of the match to Mr. चला सुशील टाक लगेच मॅन ऑफ द मॅच साठी या विनंतीशील आमच्या। सो हमारे मैन ऑफ द मैच हैं राजेश शिव छत्रपति ग्रुप पंचाली टूर्नामेंट के मैन ऑफ द मैच। फर्स्ट मैच के मैन ऑफ द मैच गोज टू सुशील टाक। प्लीज एक बार तालियां हो जाए हमारे मैन ऑफ द मैच के लिए। एंड हमारे साथ है वैदेही मैम। सो हियर मैन ऑफ द मैच गोज टू सुशील टाक और हमारे साथ है वैदेही मैम। एक बार तालियां हो जाए मैन ऑफ द मैच के लिए। कमाल, जोरदार तालियां हो जाए, थोड़ी तालियां तो बजाओ जोरदार। ओके मैम, आई एम सॉरी, मैं आपको जाने नहीं दूंगी। नहीं, आपसे भी बात करना पड़ेगा। सो हाउ डू, आपको कैसा लग रहा है यू आर गेटिंग दिस मैन ऑफ द मैच अवार्ड? तो आपको कैसा फील हो रहा है? बहुत ही अच्छा। ओके सो आप राजेश शिव छत्रपति, आप यहाँ पे ग्रुप के साथ जुड़े हुए हैं और आप कितने टाइम से इनके साथ जुड़े हुए हैं? तो काफी टाइम से हम हमारा मैच चलते रहता है आपस में। वेरी नाइस, वेरी नाइस। तो फिर यहाँ मतलब आपको हमेशा से क्रिकेट खेलने का आपका सपना था, आपको हमेशा से बनना था या व्हाट? नहीं, मेरा सपना ही मैच है। अरे क्या बात है, एक बार और तालियां हो जाए क्रिकेटर सुशील टाक के लिए। और वैदेही मैम से सपना जी को सवाल पूछना चाहती हैं। मैम, तो हम आपसे जानना चाहते हैं कि बाकी जो खिलाड़ी हैं यहाँ पर, जितने भी खिलाड़ी हैं, उनके लिए कुछ कहना चाहिए आप। जय महाराष्ट्र। आज जेवढे इथे खेळाडू, म्हणजे माझ्या मते शेवटचा दिवस असेल आणि फायनल आहे। गेले पाचवा दिवस, चौथा दिवस आणि हे 4 दिवस कंटिन्यू माझ्या मते पंचाळीकर झोपले नसतील आणि दिवसा झोपा काढत असतील। मॅच म्हटली तर जय आणि पराजय आहे। आज आपण बघतो संपूर्ण देशामध्ये सध्या मॅच सुरू आहे निवडणुकीची, तिथेही आपल्याकडे सुद्धा आहेच। मी एवढंच म्हणेन, सध्या आचारसंहिता असल्यामुळे जास्त काय बोलू शकत नाही, पण ज्या खेळाडूंनी आज इथे स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, प्रत्येकाला वाटते प्रत्येक खेळाडू हा जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो, जिंकण्यासाठी खेळत असतो। सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा देते, परंतु पराजय ही आपली पुढची पायरी असते हे समजूनच आपण खेळायचं असते आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। एक बार जोरदार तालियां तो बनती हैं एवरीवन। खिलाड़ियों का हौसला बुलंद करने के लिए वैदेही मैम ने काफी अच्छी स्पीच दी है, काफी आपने हौसला दिया है बाकी खिलाड़ियों को। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। आणखी एक आपण सन्मान चिन्ह देणार आहोत, सन्मान चिन्ह देणार आहोत। मॅडम मिनिट थांबायचंय। या संघ आपण पाहतोय मुरबे संघ, आपण यायचंय, सन्मान चिन्ह देण्यात जाईल। मुरबे संघ, संघर्ष मुरबे संघ लगेचच या। चला म्हणजे संघर्ष महिला देव संघर्ष मुरबे सॅम 11 लगेच सन्मान चिन्ह घेण्यासाठी या।
नक्कीच सामन्याला पण सुरुवात करायची आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून भारतीय मिसाइलमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आजच्या रात्रीच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात करतोय. राजे शिवछत्रपती ग्रुप आयोजित राजे शिवछत्रपती चषक 2024 आल्या सगळ्या पाहुण्यांचा प्रेक्षकांचा आमच्या पाहुण्यांचा मनापासून हार्दिक स्वागत. वळे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला साई सरावली शिवसाई सरावली एका बाजूला संजय टायगर पॅराडाइज ए पहिला चेंडू जय केला जबीर खानला निर्धाव टाकते दीपेश घरत. तर दोन्ही अनुभव खेळाडू आहेत दीपेश घरत आणि जबीर खान. त्यावेळेस फटका सुरेख आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संघनायक कल्पेश भोईर स्वतःला झोकून देते अप्रतिम विजय क्षेत्र चेंडू अडवले गेले. दोनही चेंडू निर्धाव आले. 5-5 षटकांचे सामने 5 षटक 20 मिनिटाच्या आत तुम्हाला परिपूर्ण करायचे आहेत. जर 20 मिनिटाच्या आत 5 षटक परिपूर्ण झाले नाहीत या संघ मुरबे संघ लगेच पहिली अतिरिक्त धाव आपण पाहू शकाल लगावली जाते. अतिरिक्त धावाने खाता उघडले गेले संजय टायगर पॅराडाइज ए संघाचा. यावेळी टॅपचा फटका खेळला परंतु पराग आपण पाहतोय चेंडू लढवतोय. त्यावेळेस फटका सुरेख आहे परंतु यतीन भोईर भाऊ आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर लहान बंधू कल्पेश भोईरनी झेप घेतली होती आणि या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोठ्या बंधू यतीन भोईरनी झेप घेतलीये. दोन्ही बांधवांनी तब्बल 7 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. ही जिद्द ही चिकाटी असणं खूप गरजेचं आहे कारण एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय ते म्हणजेच राजे शिवछत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आयोजित. चेंडू झाले आतापर्यंत पाहू शकाल 4-2 धावा दाखल फुलटॉस बॉल निलेश मिश्रा यावेळी त्याच्या बॅट आला पहिला चौकार 4. ऑलराइट लेडीज एंड जेंटलमैन यहाँ पर परेश राउत इनको सम्मानित किया जा रहा है. सम्मान चिन्ह ट्रॉफी इनको दी जा रही है. एक बार जोरदार तालियां हो जाए एवरीवन जोरदार तालियां हो जाए थोड़ा सा शोर हो जाए. थैंक यू सो मच वैदिक मैम थैंक यू सो मच. सो नाउ वी आर मूविंग अहेड हमारा मैच देखते हैं. सो लेट्स सी और वेट करेंगे हमारे नेक्स्ट टॉस का और नेक्स्ट मैन ऑफ द मैच का. सो एवरीवन एंड एवरी बोथ द टीम्स कांग्रेचुलेशंस एंड ऑल द वेरी बेस्ट. लेट्स सी द मे द बेस्ट टीम विन. थैंक यू थैंक यू बीना मैम सपना मैम बहुत बहुत शुक्रिया आप दोनों का. लगेच पाहू शकाल 20 मिनिटाचा कालावधी असणार आहे. पहिला षटक पाहतोय संपुष्टात आलेला धावसंख्येची गोष्ट केली धावसंख्या धावफलक लगावले गेले तब्बल 7 धावा. लगेच संजय टायगर पॅराडाइज ए संघ ज्यांनी पुरस्कृत केलाय अंकुजी भोईर यांच्या माध्यमातून दोन्ही बॅटर्सला प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे हे दक्षता घ्या. परंतु ही स्पर्धा खूप सुरेख आहे. या स्पर्धेमध्ये 48 संघ खेळले. 48 संघामधून पाहिलं गेलं तर तब्बल 40 संघ पराभूत झालेत आणि फक्त 8 संघ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एक संघ पराभूत झालाय. म्हणजे आतापर्यंत फक्त 7 संघ या स्पर्धेमध्ये 7 मधून एक संघ बनणार आहे चॅम्पियन. रात्री नक्कीच मध्यरात्री आपल्याला कळलं जाईल. नवीन गोलंदाज अजय मोरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. हलक्या बॅटिंग घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच पाहू शकाल पाला ब्रश होतं पंच नक्कीच लेग बायचा कॉल दर्शवत असताना निलेशने आतापर्यंत चेंडू फेस केले. 3 चेंडू मध्ये 4 वर तो बॅटिंग करतोय. एक चौकार त्याच्या बॅट होऊन नक्कीच आलाय. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहू शकाल धाव फलकावर लगावले गेल्या 8 धावा 8 लॉस ऑफ 0 विकेट. यावेळेस फटका सुरेख आहे परंतु भाऊ कारण नाही चुकी. पहिल्या रात्रीमध्ये यतीन भोईरने चुकी केली होती. पहिल्या चेंडूवर चौका सोडला होता. परंतु आपण सांगतो ना जीवनामध्ये किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही चुकी करतात तिकडून तुम्ही खूप काही शिकू शकतात. यतीनने शिकल्याने आज सुरेख क्षेत्ररक्षण करतायत आपल्या संघासाठी. फुलटॉस बॉल फटका सुरेख पराग करतो चुकी. चेंडू गुंगेचा सीमारेच्या पार आला. यावेळेस राजे शिवछत्रपती चौकार 4. धन्यवाद धन्यवाद. आपण या ठिकाणी आपल्या मान्यवर उपस्थित आहेत. वैदेही वडान मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
तर मी धनेश ठाकूर यांना विनंती करतोय, धनेश ठाकूरच्या शुभ हस्ते आपण वैदेही मॅडमचं स्वागत करणार आहोत। या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला जातोय। फोटोग्राफर कुठे आहेत? या आपण पाहतायत या पंचाळीवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेवरचं प्रेम वैदेही वडान मॅडमचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सुरेख या स्पर्धेमध्ये आले, आपण या स्पर्धेमध्ये आले आणि त्यासाठी हॅलो 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 ठीक हॅलो। तर या ठिकाणी आपण माईची भविष्याला आणि पुष्पगुच्छ देऊन नक्कीच मॅडमचं स्वागत करणार आहोत। जोरदार एकदा मॅडमचं आपण स्वागत करायचं आहे। या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण दिलं जाईल। धन्यवाद मॅडम, आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिल्याबद्दल आपलं आभारी आहोत। तो चलेंगे मैदान के अंदर, देख सकते 2 ओवर हुए समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की बात की जाए, रन लगे स्कोर कार्ड पर 6.50 के औसत 13 रन लगे स्कोर कार्ड पर। पहले ओवर में 7 रन बटोरे गए थे, इस ओवर में लगभग 6 रन आए। दोनों ही 7 मिनटों का वक्त यहाँ पर 6 मिनट लिए दोनों ही ओवर्स के लिए। अभी भी 14 मिनटों का वक्त होगा आने वाली 3 ओवर के लिए। दीपेश घरत आए इस वक्त गेंदबाजी के लिए अपने कोटे की दूसरी ओवर लेकर आते हुए। बेहतरीन प्रतियोगिता, पहले ओवर में 7 रन खर्च किए थे जबीर बनाम दीपेश। ये बैटल मैदान के अंदर फुल टॉस गेंद ऑफ साइड पे गेंद को खेला गया। वहां पर यतीन, आज यतीन काफी बेहतरीन फील्डिंग कर रहे हैं, लगभग 3 से 4 गेंदें उन्होंने रोकी है। आज शिव साई सरावली संघ, शिव साई सरावली टीम कुछ अलग लय में नजर आ रही है। ये बेहतरीन शॉट है, गलती इस वक्त की गई कल्पेश भोईर द्वारा और ये आता हुआ बेहतरीन 4 जेके के बल्ले से। इस वक्त जब भी कुछ चौके की दरकार थी थोड़ा सा संघर्ष कर रहे थे मैदान के अंदर, मगर कहते हैं ना कि संघर्ष की चक्की जब चलती है तब मेहनत का आटा पीसता है, तब जाकर सफलता की रोटी मिलती है, तब जाकर किस्मत का सितारा चमकता है। आज रात के वक्त में पता चलेगा कौन सी टीम का किस्मत का सितारा चमकेगा, कौन बनेगा चैंपियन इस प्रतियोगिता में। और दर्शक भी जुड़े हुए हैं। तो बेहतरीन प्रतियोगिता है, पहली गेंद बिंदी, दूसरी गेंद पहुंचा चौका लगा, रोने के बाद की रन पहुंचे 17 फिर से एक बार शॉट तो बढ़िया खेला इस वक्त पराग। इधर मेहमानों का स्वागत हम पान पराग से करेंगे, यहाँ पर पराग बेहतरीन फील्डिंग करे अपनी टीम के लिए। वेलकम यश ठाकुर, आपका भी हार्दिक स्वागत करेंगे। एक चार्मिंग हैंडसम बॉय है, हम देख सकते हैं उनका भी आगमन हो चुका है। ओहो, ऑन साइड पे खेलने का प्रयास था, बैट का भारी सिरा लगा और तो बेहतरीन थ्रो किया था, मगर इतनी तेजी से दौड़ते हुए आए जबीर। 1 रन के साथ स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड जहां पहुंचे इस वक्त देख सकते 18 लॉस ऑफ 0 विकेट। तीसरा ओवर प्रगति पथ पर है, रोने की बात की जाए रन लगे 18, 4 गेंदें हो चुकी है अभी तक। हर एक ओवर में 1-1 चौका है, मगर बिंदी गेंदें भी लगातार खेल रहे हैं बल्लेबाज। लगभग 8 गेंदें बिंदी आई हैं। लेग 22 की बात की जाए 3 लेग 22 के रूप में रन आए हैं, 4 चौके आए हैं। और लेश मिश्रा की बात की जाए पहले गेंद पर चौका लगा तो मगर पिछली 4 गेंदें बिंदी खेली है। बैक पर आकर खेल दिया पॉइंट रिजर्व में, बेहतरीन चौका, 4 रन। जरूर आज किंगफिशर भीमनगर के जुने खिलाड़ी आर्या टेम्बूर, इनका भी वेलकम हो चुका है। वेलकम आर्या, आपका हार्दिक स्वागत होगा। चलेंगे मैदान का नीलेश के बल्ले से चौका आता हुआ। ओहो, फुल टॉस गेंद थी, ऑफ टर्न के ज्यादा बाहर सफल होकर खेलने का प्रयास किया धीरज मोरे, वहां पर दर्शा रहे हैं। लेग बाज के सिंगल आता हुआ। ओवर नंबर समाप्त हुए 3 ओवर की समाप्ति के होने की बात की जाए इस वक्त लगे 7.67 के औसत से 23 रन।
ये 11 मिनटों का वक्त अभी बाकी होगा 2 ओवर डालने के लिए और देखा जाए इसके बाद जो मैच खेला जाएगा आज की रात का तीसरा क्वार्टर फाइनल का मैच। एक तरफ टीम नजर आएगी, हम देख सकते हैं 40+ का मैच खेलेंगे, इसके बाद 40+ का मैच होगा। विशाल पाटील सर, विशाल पाटील सर आमच्याकडे लगेच 40+ जो सामना आहे ते खेळाडूचे नाव आमच्याकडे पोहोचवायचे लगेच। यानंतर 40+ सामना आहे, 40+ ची तुमची 18 खेळाडूचे नाव आमच्याकडे पोहोचणं गरजेचं आहे। लगेच राजेश शिवछत्रपती ग्रुप आणि राजेश शिवछत्रपती ग्रुप AB असं संघ असणार आहे। पंचाली भागामधले 40+ चे खेळाडू राहुल माची, राहुल माची मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु पहिल्या रात्रीमध्ये 3 लागोपाठ मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने घेतले होते आणि पाहू शकाल ऑन साइडला 3 खेळाडू, ऑफ साइडला 4 खेळाडू। निलेश मिसेसाठी पंच काय तर दर्शक प्लीज बॅरिकेडच्या वरती कोणी उभं राहू नका, ही दक्षता घ्या। फुलटॉस बॉल फटका तर सुरेख केला, जय मोरे चोळला फील्ड करतोय, परंतु बॅकअपला खेळाडू आहे। आपण सांगतो ना जेव्हा जेव्हा खेळाडूचा बॅकअप होतो तेव्हा तेव्हा संघ कमबॅक करतोय आणि शिवशाही सरावली संघ सुरेख कमबॅक करणार पाहायला भेटतोय सुपर 8च्या सामन्यामध्ये। परंतु मागील जो पहिला सामना झाला अक्षरशः अप टीम सामना पाहायला भेटला, फायनलचा पहिला जो फायनल पाहायला भेटला तो म्हणजे महिला देव संघ शिमुर्बे सॅम 11 विरुद्ध किंगफिशर भीमनगर या संघासमोर। विकेट वर तो सामना जिंकला भीमनगर संघाने। पाहू शकाल सरळ बॅटिंग खेळला होता, फटका झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण सांगतो ना की असे झेल घेतले जात नाही, असे झेल चिपकले जातात, परंतु हा चेंडू निर्धाव आलाय, डॉट बॉल। मी विनंती करेल प्रतीक नंदकुमार मात्रे कक्षासमोर लहान मुलगा बॅरिकेडच्या मधून येतोय, चेंडू आला तर लागेल दक्षता घ्या प्लीज, ज्यांचे पॅरेंट्स असतील किंवा थोडस दक्षता घ्या प्लीज, कोणी बॅरिकेडच्या मध्ये लहान मुलांना पाठवू नका, एखादा चेंडू लागला इजा होऊ शकेल, प्लीज ही दक्षता घ्या। त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये चौथा षटक मार्गस्थ धावा मात्र लगावल्या गेल्या, 24 धाव फटकावर। फटका सुरे कॅप मध्ये फटका आहे आणि चेंडू निघून गेला फ्रेंड्स मोबाईल स्टोर च्या सन्मानासाठी आलाय चौकार 4। हॅलो लगेच चौकार आलाय धावसंख्या 4 ने पुढे 27 प्रत्येक चौकारासाठी अंकुश भोर यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज बॅटरसाठी आणि पाहू शकाल कैलासवासी संजय भोईर यांच्या नावासाठी हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय अंकुश भोईर साहेबांनी। पॅराडाईज संघ नक्कीच पाहू शकाल संजय टायगर, नक्कीच टायगर आहेत असं दाखवून देतात मैदानाच्या आतमध्ये, टायगर अभि जिंदा आहे। मैदानाच्या बाहेरून विश्वास पाटील ढाण्या वाघ सरपणाचा नक्कीच शेअर करते संघाला, आपण पाहतोय त्यावेळेस फटका सुरा कॅप मध्ये बॅक टू बॅक पलटवार जबीरच्या बॅटमधून अजून एक 4। धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या 32 धावा आज नक्कीच पाहू शकाल या स्पर्धेने नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या कानामध्ये, प्रत्येकाच्या ध्यानामध्ये, प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे राजे शिवछत्रपती चषक 2024। कोण जिंकेल ही स्पर्धा, भली मोठी स्पर्धा पाहायला भेटते। जीत ठाकूर आमच्या बरोबर आहेत, त्यावेळेस मोठा फटका घेऊन हातामध्ये फलंदाज जब्बीर खान बॅक टू डग आउट, पहिला गडी पास झालाय, दाबा फटका 32 षटक क्रमांक पाहू शकाल चौथा मार्गस्थ, अजून येणारे 7 चेंडू चा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये। आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशान पवार, वेळेचं बंधन आहे, वेळ आपण सांगू शकाल 6.5 मिनिटाचा वेळ अजून बाकी आहे, 7 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत। राहुल माची चांगली गोलंदाजी करतोय, निशान पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 32 धावा व पहिला गडी बाद झालाय। हलक्या बॅटने खेळला गेलाय, फराक चेंडूला फील्ड करतोय, नक्की 2 चौकार आले परंतु मागील दोन्ही चेंडू निर्धाव आले, एक गडी बाद केला, एक चेंडू निर्धाव टाकला गेला, 4 षटकांचा खेळ संपला गेले, 8च्या सरासरीने 32 धावा धावफलकावर। लगेच इनिंग संपल्यानंतर नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये उर्मिता मुंबईकर आणि अश्विनी मुंबईकर यांचं नृत्य आपण पाहणार आहोत। इनिंग ब्रेक मध्ये मॅम आपण सज्ज राहायचंय, आपला संगीत लगावला जाईल आणि आपण नृत्य करण्यासाठी सज्ज राहायचंय। आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल
अश्विनी असा एक गाणं होतं अशोक सराफ साहेबांचा, ते नाव आपलं पाहायला भेटतंय. आणि उर्मिता असं एक नाव पाहायला भेटतंय. मुंबईकर आहेत. लेडी डान्स आमच्यावर जोडले गेलेत. भारतीय संस्कृती आणि पाहू शकाल नऊवारी घालून ते आज डान्ससाठी पोहोचले आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये संघनायक कल्पेश भोईर. पहिला चेंडू टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चिन्मय बंटी. यावेळेस बंटीच्या डोक्याची घंटी वाजली नाहीये. बंटीच्या डोक्याची घंटी वाजली नाहीये, परंतु नॉनस्टॉप खेळाडू बाद झाला असता, परंतु त्यांनी लक्ष दिला नाहीये. लक्ष हे खूप महत्वपूर्ण शब्द आहे. तुम्हाला प्रत्येक फील्ड मध्ये लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. यश ठाकूर मोबाईल मध्ये लक्ष केंद्रित करतात सध्याच्या घडीमध्ये. लक्ष हे खूप महत्वपूर्ण शब्द आहे. 40 प्लसचे जे खेळाडू आहेत त्यांचं लिस्ट आमच्याकडे आलेलं आहे. निशांत पवारची पॉवर आला यावेळी चौकार 4. केलं ते बंटीने. पाहू शकाल धावची झाला असता एखादा खेळाडू, परंतु स्ट्राईकवर निशांत पवारला आणलं आणि निशांत पवारच्या बॅटून चौकार आलाय. मागे सामन्यामध्ये पाहिलं तो विशाल तरीचा झेल सोडला होता. ध्रुव स्ट्राईकवर दोन्ही 2 चौकार लगावले होते, परंतु तो सामना किंगफिशरने जिंकलाय विकेटच्या अनुषंगाने. सामना रंगात होणार आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक सामना. त्यावेळेस पाहू शकाल खोदून काढण्याचा प्रयत्न होता, प्रणित करणार नाही चुकी. फलंदाज काय घडलं पंच नक्कीच डिसिजन घेतील. कुठलाही खेळाडू विकेट्सवर टिमिटिंग करायची नाही खेळपट्टीवर, हे आपण लक्षात घ्या आणि पंच आपला डिसिजन कळवतील. आपण पाहतोय राजे शिवछत्रपती ग्रुप आयोजित राजे शिवछत्रपती चषक 2024 अप्रतिम स्पर्धा. त्यानंतर 40 प्लसचा सामना असणार आहे. ते म्हणजे राजे शिवछत्रपती ग्रुप ए आणि राजे शिवछत्रपती ग्रुप बी असं नाव दिलं जाईल दोन्ही संघांचा. त्यानंतर आणि गडी बाद नक्कीच बॅट जेव्हा स्किट केली त्यावर चेंडू लगावलं, पण बॅट वरती सुद्धा राहिली. हे पाहिलं. दोन्ही ऑफिशियल पंच आहेत धीरज मोरे आणि पाहू शकाल प्रशांत पाटील. दोन्ही ओव्हरम क्रिकेटर आहेत. अंडरम क्रिकेट खूप खेळले आहेत आणि ओव्हरम आणि अंडरम क्रिकेटमध्ये अप्रतिम अंपायरिंग ते करतात. आणि बॉक्स क्रिकेटमध्ये पाहू शकाल ऑफिशियल अंपायर समीर खान आहेत. आपण पाहू शकाल नवीन बॅटर विशाल आगरे बाळा नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. नक्कीच आज 28 तारीख आहे आणि 4 दिवसानंतर जीवनाच्या एक अशा अटूट बंधन तो बांधला जाणार आहे. परंतु 4 दिवसानंतर संघासाठी खेळण्यासाठी आला विकी भोईर. पाहू शकाल विशाल आगरे यांना. शेवटची अजूनही 3 चेंडू खेळ बाकी असेल. धावांची गोष्ट केली. धावा दाफकावर 37. जर या सर 37 सर आपले स्कोर 3 स्कोर आहेत. ध्रुव ठाकूर आहेत ऑनलाईन स्कोर म्हणून आला आहे. तुमच्या सरावलीचे तसंच पास्टरचे आपले ऑनलाईन ऑपरेटर आहेत. यावेळी टॅपचा फटका काढला गेला. अजय मोरे चेंडू फील्ड करतोय. हा छोटा तीर वार करे गंभीर. अजय मोरे चांगली फेकी. विशाल आगरे बॅक टू डगआउट आल्या पावलाने डायमंड शिकार धावची चिरामध्ये बाद होतोय. नवीन बॅटर मैदानी 4 नॉनस्टॉप इनवर सोहेल शेख, परंतु निलेश मिश्रा स्ट्राईकवर आहे. शेवटचे 2 चेंडू खेळ बाकी असेल. फटका सुरे गॅप मध्ये आहे. गॅप मध्ये आहे. चेंडूला निहाळलं पाहिलं थोडासा वेट केला त्यानंतर चेंडूला थेट मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. नक्कीच आपण जेव्हा जेव्हा वाट पाहतो ना तेव्हा तेव्हा एक चांगलं कार्य घडू शकतो. म्हणून सांगतात की सबर का फल मीठा होता है. नक्कीच थोडासा वाट पाहिलं निहाळलं त्यानंतर मिड विकेटला चेंडूला ट्रॅव्हल केलं 4 धावांसाठी. धावफलक 41. मागील सामन्यामध्ये पाहिलं 41 धावा डिफेंड केल्या होत्या. 40 धावा लगावल्या होत्या. या सामन्यामध्ये 41 धावा झाल्यात. अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल अजून या इनिंग्स मधला. फटका सुरेख बॅक टू बॅक. निलेश पवार का बल्ला. माशाअल्लाह निलेश मिश्रा अप्रतिम बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले आणि धावसंख्या 45. सेकंड इनिंग मध्ये पाहू शकाल येणारे 5 षटक बनवायचे 46. आपण वळूया टॉस कडे आणि तिकडे नृत्य सुद्धा केला जाईल. अश्विनी मॅम आणि उर्मिता मॅम जोडले जातील.
भरलंय ग पेटीचा भड जितायची नड सारखीच आहे तुला मला. धन्यवाद धन्यवाद नृत्य कलाकार आपला खूप खूप टाळ्या झाल्या पाहिजेत. आगवणकर पंचाळीकर टाळ्यांचा आवाज येत नाहीये. नक्कीच आपले पाहुणे आहेत, पाहुण्याचं नक्कीच वेलकम करा, आपली प्रथा आहे. तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहू शकाल 46 धावांचा पाठलाग कारण 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर बॅटर राहुल माची तर एका बाजूला दीपेश घरात. पहिला गोलंदाज रिहान शेख गोळी मागवा सज्ज होतोय, ज्याने मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये प्रत्येक फलंदाजाच्या मनामध्ये एक दुखदुखी निर्माण केली आहे. असा गोलंदाज प्रत्येक फलंदाजाला एक पडणारा कडवा आणि तिखट स्वप्न म्हणावं लागेल. मी विनंती करेल साई मी मंडप डेकोरेची महिला कक्ष आहे त्यामध्ये कुठल्याही माणसाने बसायचं नाही आणि महिला कक्ष थोडासा खाली करायचा आहे. आजूबाजूला ते प्रेक्षक आहेत त्यामुळे बाजूला व्हायचं प्लीज. महिला आमच्या आहेत, महिला भगिनी सामने आनंद घेत आहेत. तर वळी मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. 46 धावाचा पाठलाग करायचा. रिहान टू राहुल हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेट दशत असताना पाहू शकाल लेफ्ट हँड बॅटर साठी आले 30 चेंडू 46 धावाचा पाठलाग करायचा आहे. या सामन्यामध्ये शिवसाई सरोली संघ एका बाजूला संजय टायगर पॅराडाईस ए असा संघ. पहिला चेंडू खराब टाकलाय, अतिरिक्त चेंडू. पंचाचे दोन्ही समांतर धावातील अवांतर. पहिल्या इनिंग मध्ये 2 चेंडू निर्धाव होते, तिसरा चेंडू वाईट टाकला होता. व्हाईटनी खाता उघडलं होतं पॅराडाईस संघाचं, तोच खाता उघडतोय सरोली संघाचं व्हाईट बॉलने. फुलटॉस बॉल फटका सुरेख आहे, तेवढा चांगला प्रयत्न परंतु चेंडू निघून जातोय. सीमारेषेच्या पार राहुल माचीच्या बॅट बॉल आहे. खणखणीत दर्जेदार कणखर चौकार 4. चला 40 प्लसची जी एक्झिबिशन मॅच आहे टॉस करून घ्या. 40 प्लस टॉस करून घ्यायचंय प्लीज. त्यानंतर एक्झिबिशन मॅच असणार आहे 40 प्लस. तदनंतर उपउपांत्यपूर्वीचा तिसरा सामना आमच्या या स्पर्धेचा तो म्हणजेच एका बाजूला असणार आहे श्री स्वामी समर्थ उंबाट तर एका बाजूला साई कृपा दहिसर उत्तम 11 असे 2 संघ असतील. 40 प्लस संघाचा विनर जो संघ आहे त्याला 5,000 रुपये कॅश प्राइज आणि एक चषक दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच साठी बक्षीस सुद्धा आहे. तर राहुल 1 चेंडू धावांची गोष्ट केली, धावा आहेत 5 येणार. 29 चेंडू बनवायचे 41. ऑफ साइडला काय फटकाय नजाकत पाहायला भेटली आपल्याला. चला आपण बोलूया टॉस कडे, जिकडे असतील वीणा यादव मॅम आणि सपना चौधरी मॅम. थैंक यू सो मच यूसुफ, थैंक यू सो मच. सो हम लोग यहाँ पे टॉस के लिए आगे बढ़ रहे हैं और टॉस के बॉस के लिए हम लोग यहाँ पे बुलाना चाहते हैं टॉस के लिए कृष्णा मात्रे जी को. सो प्लीज अगर जोर तालियों स्वागत किया जाए उनका. आवाज नहीं आ रही है. कैन वी हैव अ गुड राउंड ऑफ अप्लॉज फॉर कृष्णा मात्रे गाइस. कमाल, जोरदार तालियां तो बनती है. तालियां को आगन कर, तालियों की गुड शोर यहाँ तक आना चाहिए. क्या बात है. आगमन के नाम लेते ही तालियां बजने लग जाती है. मैं सिर्फ आगमन कर बोलने वाली हूँ और मुझे लगता है कि जब मैं आगमन कर बोलूंगी तो समझ जाना और सब लोग चिल्लाना चालू कर देना. That's the best. तो हम लोग यहाँ पे बुलाना चाहते हैं हमारी दोनों टीम से कैप्टन को, राजेश शिव छत्रपति 1 एंड राजेश शिव छत्रपति 2 को. सो कैन वी हैव द कैप्टन प्लीज, क्योंकि हम लोग यहाँ पे बढ़ रहे हैं टॉस के लिए और हमारे साथ है टॉस के बॉस के लिए कृष्णा मात्रे सर जी. मेरी सपना कहाँ चली गई है? यहीं पर है तुम्हारी सपना. ओके मैं जाती हूँ, कोई सपना देख लियो, आप लोग देख सकते हो. ओके सो ओके सर, तो ये कॉइन एक साइड 2024 है और दूसरी साइड हमारा फ्रेंड्स मोबाइल स्टोर लिखा हुआ है. सो क्या चूज करना चाहेंगे आप? हु इज गोइंग टू टेक द कॉल? कॉल कौन ले रहा है? ओके प्रशांत ठाकुर ने कॉल लिया है. सो टॉस 1 2 3 गो. 2024
सो विशाल जी won the toss. विशाल जी जीते हैं टॉस। एक बार जोर तालियां हो जाए। कम ऑन एवरीवन, जोरदार तालियां हो जाए, थोड़ी सी तालियां हो जाए पीछे जो भी क्राउड में है। सपना हिंट नहीं दिया ना, आगमन का तालियां हो जाए। ओके, सिर्फ एक सवाल, व्हाट यू गोइंग टू चूज? आप क्या चूज करना चाहते हो, बैटिंग और फील्डिंग? फील्डिंग फर्स्ट, व्हाई फील्डिंग? आपको फील्डिंग क्यों चूज करना है? क्योंकि चेस करना मुझे बहुत अच्छा लगता है। ओह वेरी नाइस। और सर आप बताइए कि इनके खिलाड़ी फील्डिंग में उतरने वाले हैं और यू आर गोइंग टू बी अ बैट्समैन, आप लोग आपके बैट्समैन उतरेंगे। सो आपको क्या लगता है कि क्या आपके बैट्समैन, आपके प्लेयर्स इनकी टीम को चेस कर पाएंगे और इनकी टीम को मतलब कि एक चैलेंज दे पाएंगे कि नहीं? हम लोग अभी 3 ओवर में तो 20 रन तो बनाने पड़ेंगे हमको, तभी तो चेस उनको टारगेट दे के चेस करने का मजा कुछ और ही होगा फिर। बिल्कुल बिल्कुल, आपको मतलब बिल्कुल टक्कर की टीम मिली है और मुझे लगता है कि आपकी टीम को भी फील्डिंग थोड़ी सी जमा के करनी होगी। ऑलराइट सर, मैं आपसे पूछना चाहूंगी आपकी स्ट्रेटेजी क्या रहेगी? स्ट्रेटेजी के बारे में कुछ बोलना चाहेंगे? मेरी यही रहेगी पहले से कि टॉस की बॉलिंग लेके फील्डिंग अच्छा करनी चाहिए, जैसे जैसा इनका विकेट की ओर हमारा ध्यान रहेगा। ये तो ये हो गया कि सपना जी ने सीधे सीधे पूछ लिया कि जादूगर आपकी स्ट्रेटेजी बताते हो, जादू कहाँ से करते हो, ऐसा कुछ? जरूरी नहीं है, उन्होंने जो स्ट्रेटेजी बताई वही करेंगे, कुछ नया भी ऐड कर सकते हैं हम। हो सकता है, क्योंकि मुझे नहीं लगता कि ये अपनी स्ट्रेटेजी ऐसे ही बता देंगे, क्योंकि यहाँ पे मैच के लिए इनको ट्रॉफी तो जीतनी पड़ेगी। बट आप क्या बोलना चाहते हैं कि आपके बैट्समैन कैसे उतरेंगे? आप उनका पहले का कुछ? अभी क्या हम लोग प्रैक्टिस में तो नहीं है, बहुत साल से खेले नहीं है, तो भी गेम है, हार जीत तो रहती है। वीना थोड़ा सस्पेंस तो रहने दो, सब यही बतवा दोगे क्या? लगता है मैं यहीं पे आज ट्रॉफी देने वाली हूँ। ओके सर, आपसे जो सवाल पूछना चाहते हैं कि आपको कैसा लग रहा है यहाँ पे आकर और इतना अच्छा क्रिकेट टूर्नामेंट यहाँ पे हो रहा है, सो आपको कैसा फील हो रहा है और आप कैसे बोलना चाहते हैं हमारे स्पॉन्सर्स को, थैंक्स एंड एवरीथिंग? ये गांव के पंचाली के जितने सदस्य हैं बहुत मेहनत लिए है इन खेल खेलने के लिए, और खेल जो है कोई जीतता नहीं कोई हारता नहीं, इतना ही मैं कहना चाहता है। मॅम जस्ट मिनिट मॅम स्क्रीन समोर जे आगमन चे प्रेक्षक विनंतीचे स्क्रीन प्रॉब्लेम होतो त्याचा बाजूला व्हा प्लीज। स्क्रीन चालू झालेली आहे, थोडासा कॉपरेट करा। जगदीश माची तुम्ही सामन्याचा आनंद घेतात। आगवणकर आपल्या स्पर्धा आगवणकर तयार झाला पाहिजे त्याच्यासाठी। चला ओव्हर टू मॅम। थैंक यू सो मच यूसुफ जी। सो लेट्स टेक अ फोटो और मैं चाहती हूँ कि दोनों कैप्टन एक बार हाथ मिला लें। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच कृष्णा जी, थैंक यू सो मच, थैंक यू। एंड लेट्स सी कि कौन सी टीम जीतती है। क्या लगता है सपना तुम्हें कौन जीतता है? मुझे तो दोनों टीम में लगता है कड़ा मैच हो रहा है, टक्कर का मुकाबला है, तो गेस करना पॉसिबल नहीं है इतना। तुमको क्या लगता है? तुम बताओ ना, सारी मेरी मन की बातें जान रही हो, खुद की राय बताओ, कौन सी टीम जीतेगी, क्या लगता है? ओके, आई कैन गो फॉर द वन। राजेश शिव छत्रपति ग्रुप 1 को मैं सपोर्ट करने वाली हूँ। अब देखते हैं कौन जीता है कौन नहीं, बट लेट्स सी, मे द बेस्ट टीम विन। और यहाँ पे हमारे पंचाली के लोग काफी ज्यादा एक्साइटेड फील हो रहे हैं। आइए सपना, और मैं आपको बता दूं कि यहाँ पे आगमन कर, आवाज नहीं आई, हिंट था। शायद मैं बोलूंगी आगमन कर तो थोड़ा सा आवाज आ जाए। कमाल नहीं बोलूंगी, आ गई, देखो बिना आ गई। अब लगता है मैं जब बोलूंगी आगमन कर ज्यादा आवाज आना चाहिए। कम ऑन आगमन कर, दैट्स कॉल्ड द साउंड आई वांट। कोई बात नहीं ना, नेक्स्ट जब मैं आऊंगी तब और ज्यादा जोर से आवाज आएगी। ओवर टू यूसुफ जी, थैंक यू। थैंक यू सपना मैम एंड थैंक यू वीना मैम। और पाहू शकाल 46 पाठलाग करायचा पहिला गडी बाद झाला, तो म्हणजे दीपेश घरत मैदानाच्या बाहेर। आणि धावसंख्येची गोष्ट की धावसंख्येत धावफलक लगावली गेली म्हणजे 14 धावा, दुसरा षटक मार्गस्थ आहे।
सर्वेश संख्या यांच्याकडून राहुलसाठी 200चा कॅश प्राइज, 3 चेंडू 3 चौकारसाठी प्रत्येकाने जो कॅश प्राइज लागेल त्यांच्याकडे जमा करा, तेव्हाच अनाउन्समेंट केली जाईल. आमच्या आयोजक कमिटीचा हा डिझाईन आहे, दक्षता घ्या. 3 चेंडू 3 चौकार 200चा कॅश प्राइज. हलक्या बॅटने खेळला गेला, सोहेल शेख वेगाने आला, परंतु चेंडू गादा करता आणि 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. सामना रंगतदार होईल. ध्रुव पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं जेव्हा ध्रुव आणि तेजस बॅटिंग करत होते तेव्हा असं वाटलं कोणत्या कुठे किंगफिशर बॅकफुटला, परंतु शेवटच्या षटकामध्ये हॅलो नक्कीच चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो आपल्याला. यावेळेस फटका सुरेख आहे. रेहान शेख चेंडूला फील्ड करतोय. अरुण शाहू बादल सुरेख षटक टाकला गेले. या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या आपण पाहू शकाल. 4 धावा आणि धावची चेंडूमध्ये दीपेशला माघारी पाठवले गेले. 2 षटकांचा खेळ संपला गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली. 8च्या सरासरीने 16 धावा, येणारे 3 षटक आणि 10च्या सरासरीने बनवायचे अजूनही 30 धावा. प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज आहे. म्हणून ध्रुव इकडून पाहिलं गेलं तर 18 चेंडू आणि तब्बल 4 चौकार लगावे लागतील. 4 चौकार जर लागले तर शिवशाही सर्व संघ कमबॅक केले, परंतु टायगर अभी भी जिंदा आहे. संजय टायगर पॅराडाइज ए संघ मैदानाच्या आत धावा डिफेंड करतोय. वेळेचा अनुमान पाहिलं तर 2 षटक टाकले गेले. वेळ 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक परिपूर्ण करायची दक्षता घ्या, काही 10 मिनिटं तुम्ही घेतलेत 2 षटकासाठी. ही दक्षता घ्या. नक्कीच पाहू शकाल विशाल आगरे लहान चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला. अरुण शाहू चेंडू वराला परंतु बॅकअप साठी सोहेल शेख एकदम नक्कीच वेगाने परिपूर्ण केली गेली. धावसंख्या पाहू शकाल 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 17 लॉस ऑफ 1 विकेट. 17 चेंडू 29 धावा 17 चेंडू. एका बाजूला शिवसाई सरावली तर एका बाजूला संजय टायगर पॅराडाइज ए संघ. आहा यावेळेस गरीबात राहुल माची गॉन डीजे होतो ऑन. चला सर्व संघ बॅटर लगेच पाठवायचा. अंडर बॉक्स क्रिकेट तुम्ही खेळतायत आणि विनंती प्रत्येक संघाला दोन्ही संघांना टायमर आहे. तर जर टाइम आउट झाला 20 मिनिटं परिपूर्ण झाले तर तुमचे 5 षटक परिपूर्ण झाले नाहीत तर एक खेळाडू डिक्लेअर झोन कडे तुम्ही तैनात करायचा. कारण की मागील सामन्यामध्ये आपण पंच आहेत, पंचांच्या 6 निशामध्ये सामना होते. दक्षता घ्या 2 षटक तुम्ही 10 मिनिटं घेतलेत. ही दक्षता घ्या. नवीन बॅटर मयुरेश. सुरेख चेंडू पाहायला बस झालाय, परंतु पाहू शकाल लेग बाईचे रूपामध्ये 1 धाव परिपूर्ण होते. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 18 धावा. 46 धावांचा पाठलाग आहे. अजून पाहू शकाल 18 धावा धावफलकावर लगावले गेले. अजून बनवायचे विजयासाठी तब्बल 28 येणारे चेंडू असतील 15 चेंडू आणि 28 धावांची गरज. सामना रंगतदार आहे. ऑफेन्सच्या बाहेर चेंडू होता. निलेश मिश्रा डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. आणि निलेश मिश्रा यांची गोष्ट केली ना तर प्रत्येक स्पर्धेमध्ये तो विकेट किपरची भूमिका पार पाडतोय आणि धावची जमामध्ये खूप सारे गडी तिने बाद केलेत. एखादा बेस्ट विकेट किपरचा अवॉर्ड असेल या खेळाडू नक्कीच भेटेल येणाऱ्या काळामध्ये. दॅट इज धन्यवाद डीजे मास्टर. चला स्पीडअप करा. कल्पेश भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कारण की वेळ दोन्हीसाठी आहे. जर तुम्ही टाइमपास केला ते सुद्धा पंच निहाल ती दक्षता घ्या. बॅटर सुद्धा जास्त टाइमपास करायचा नाही, पंच दर्शवायचा आहे. कारण की आमच्या आयोजक कमिटीचा कॉल आहे. परंतु 18 वर 3 येणारे चेंडू असतील 14 चेंडू बनवायचे आहेत 28. 14-28 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस स्लोवर चेंडू होता, फ्लायटेड टाकला गेला. नक्कीच मागील आपण पाहिलं ना की ध्रुव मागील वर्षापासून विशालने एक नवीन चेंडू इजाद केलाय. प्रथमतः तो स्किट चेंडू टाकायचा वेगवान, परंतु फ्लायटेड आणि चेंडू कट करतोय अशा प्रकारे तो चेंडू टाकतोय. अजून 2 चेंडू 1 चेंडू खेळ बाकी असेल या षटकामध्ये. धावांची गोष्ट की धावा धावफलकावर 19. मात्र धावा खर्च केले विशाल आगरेच्या षटकामध्ये 3 धावा आल्यात. अजय मुर्दा फटका सुरेख आहे. मुबारक शाह वाह काय क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद.
मयूर कल्पेश भोईर संघानक बाग छोडक आउट. गडी क्रमांक 5 झाला. चौथा धावा आहे मात्र 19. अजूनही बनवायचे देणारा 12 चेंडू आणि बनवायचे 27. प्रत्येक षटकामध्ये 13.50 ची सरासरी गाठावी लागेल. राजे शिवछत्रपती चषक 2024 चा महासंग्राम आपण पाहतोय. अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक अशी स्पर्धा पाहू शकाल. या स्पर्धेला 4 स्टँड लगावले गेले आणि 2 चॅनलवर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. अने डिजिटल आणि एका बाजूला पाटील नेटवर्क. सध्याच्या मागील महिन्यामध्ये पाटील नेटवर्कचे 1 लाख सबस्क्राईब पूर्ण झाले. तसं पाहिलं तर मोबाईलवर त्यांनी प्रवास सुरू केला. बघता बघता आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्राने गाजवला, यूपी गाजवलाय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अरुण शाहू. नवीन बॅटर पराग. परागला पहिला चेंडू डॉट टाकला गेला. नक्कीच अरुण शाहू यांची गोष्ट केली ना तर अंडरम सुपर खूप वेगवान गोलंदाज, परंतु अंडरम बॉक्स घेऊन पहिल्यांदा जेव्हा षटक टाकला 92च्या मैदानामध्ये काय चेंडू टाकला अशा प्रकारचा प्रयत्न होता, पण चेंडूवाला निर्धाव डॉट बॉल. नक्कीच पाहू शकाल पालघर पंचायत समिती सदस्य आदरणीय सन्माननीय अनिल गोपाल रावते साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सेट, आपलं हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनामध्ये सामनावीसाठी आम्हाला ट्रॉफी दिली गेली. नक्कीच शेठ आपलं हार्दिक स्वागत असेल आणि आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. धावसंख्याची गोष्ट धावसंख्या एक वाईट चेंडू बनवून पुढे सरसावली. धावसंख्या 20 धावा धावफलकावर. त्यावेळेस फटकाचा सुरेख केलाय संदीप कनोजिया. चुकी करतायत खेळाडू परंतु दबाव आहे. मोठा सामना आहे. आजची जी राहत आहे ना जीत खूप मोठी आहे. आपल्यावर जीत ठाकूर आहेत परंतु कुठल्या संघाला जीत भेटेल ते सुद्धा प्रश्न पडलाय आमच्या मनामध्ये. त्यावेळेस हो पुन्हा एकदा चतुर चालक दिलेश मिश्रा यावेळी यष्ट्यांच्या मागे. अंकुश बोरे यांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. संजय टायगर पॅडल संघ सुरेख खेळतोय. ओव्हर टू संतोषजी पाटील. आपण मुख्य मंचावर येऊया. इथे मात्र आपण पाहतायत उमरोली ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनिल तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वप्रथम त्यांचं यथोचित स्वागत करूया. मी विनंती करतोय योगेश म्हात्रे यांना की आपण स्वागत करून घ्यायचं आहे. मुख्य मंचावर आपण जाणार आहोत. तिथे मात्र आपण पाहतोय उमरोली ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनिल तरे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचा चिरंजीवी देखील पार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. या अनिल दादा आपण यायचं आहे. कॅमेरामॅन मुख्य मंचावर धन्यवाद. तसेच आपण पाहतोय या ठिकाणी अनिल रावते साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय उत्तम म्हात्रे यांना की साहेबांचं देखील स्वागत आपण करून घ्यायचं आहे. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी अनिल तरे साहेब आणि अनिल रावते साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मायची भगवी शाल आणि आपण पाहतोय एक सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. तर पुन्हा जाऊया मॅच कडे. ओव्हर टू युसुफ सईद सर. धन्यवाद. फटका सुरेख खेळला होता बॅटरने यतीन भोईरने, परंतु मुबारक शाह सुरेख झेल टिपला. आणि पाहू शकाल धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहू शकाल मात्र लगावली गेली ती म्हणजेच 21. षटक क्रमांक संपले गेले 4. येणारे 6 चेंडू बनवायचे विजयासाठी ते म्हणजेच पाहू शकाल 26. त्याच्या पीर यावेळेस गोळी मागवास सज्ज होते. पराग स्ट्राईकवर 25 धावा बनवायच्या एका बॅटने खेळला गेला. विशाल आग्रे चेंडूला फील्ड करतो. चांगला शतक म्हणावं लागेल. चांगला कमबॅक केला गेलाय. थोडासा संघर्ष करत होता पॅराडाईज संघ, परंतु जी 18 धावा बनवला निलेश मिश्राने ती खूप सुरेख होते, परंतु यष्ट्याच्या मागे खूप सुरेख काम केला. विशाल आग्रेने पहिली सफलता नक्की दिली. अरुणने पहिली सफलता दिली. नक्कीच पहिला गडी बाद करतात. नंतर मागे वळून पाहिलं नाही पॅराडाईज हे संघ. संजय टायगर या संघाने नक्की टायगर दहाडतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेसच्या सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष परीक्षित ठाकूर साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. व्हाईट बॉल नक्कीच आपण पाहू शकाल. पालघर पंचायत समिती सदस्य आणि रावते साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर दांडीपरा प्रीमियर लीग सुद्धा परिपूर्ण झाली. तिकडे सुद्धा त्यांनी खूप मेहनत घेतली आणि रात्रीच्या वेळेमध्ये पोहोचलात. पंच नक्की दर्शवते
डेली बॅट आहे असं पंच दर्शवतात. नक्कीच क्रिकेटमध्ये हे बेसिक आहेत. खूप सारे नियम आहेत. क्रिकेट खेळाडू खेळताना माहीत नसतात, परंतु पंचाचे मैदानाच्या आतमध्ये त्यांना खूप काही नियम आहेत माहिती. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये खूप सारे वेगवेगळे नियम, ओव्हरऑल क्रिकेटमध्ये वेगळे नियम असतात. त्यावेळेस व्हाईट बॉल दुसरा टाकला होता नक्कीच पाहू शकला. आणि क्रिकेटमध्ये जेव्हा सकलेन मुस्ताकने दुसरा चेंडू इजाद केला तिकडून प्रत्येक गोलंदाजाने गुगलीला सुरुवात केली, ऑफ ब्रेक लेग ब्रेकला सुरुवात केली. ऑफ साइडला फटकारून शेवटला फील करतोय आणि पाहू शकाल हा सामना विजय झालाय. संजय टायगर पॅराडाईस ए संघ. आपण वळूया पुढील सामन्याकडे, जिकडे असतील मायक्रोफोनवर दीपकजी संखे आणि सामना असणार आहे राजेश शिवछत्रपती ग्रुप ए आणि राजेश शिवछत्रपती ग्रुप बी 40+ सामना. आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. नाही याला देऊ